हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तुमच्या सर्वांची पहिल्या श्रावण सोमवारची पूजा कशी झाली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बऱ्याच जणांची छान छान पूजा पाहिली आणि मला माहिती आहे की तुम्ही सर्वसुद्धा आपल्या व्हिडिओची वाट बघत असणार आहात. त्याच्याचसाठी म्हणून आज मी छान असा व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो आहे. तर खूप उशीर झाला आहे व्हिडिओला. तो म्हणजे कालच आपला पहिला श्रावण सोमवार झाला आणि आज हा व्हिडिओ येतो आहे. खरं तर मला हा त्याच दिवशी शेअर करायचा होता, पण एक अडचण अशी झाली की तुम्हाला मी पुढे सांगेनच की इमिजिएटली मला कॉलेजला जावं लागलं. इमिजिएटली म्हणण्यापेक्षा माझं आधीपासून ही गोष्ट ठरली होती. मला ही गोष्ट माहीतसुद्धा होती. पण मला पटकन जावं लागलं कारण माझं एक्झाम सेशन होतं. तर त्याच्यामुळे मला पटकन जावं लागलं. तर इथे आता माझी काय तयारी सुरू आहे की ते म्हणजे महादेवाची ही जी माझी पिंड आहे, ही माझी पितळाची पिंड आहे. तर ह्या पितळाच्या पिंडीला ते महादेवाचा एक प्रकारचा टिळा असतो ना, तर तो मला काढायचा होता. तर पहिल्या वेळेला तो चुकला, दुसऱ्या वेळेला पण तो चुकला, तिसऱ्या वेळेला पण तो चुकला, चौथ्या वेळेला तो काहीतरी माझ्या मते बरोबर आला आणि म्हणजे माझा हात एकदम बारीक असं काम करायला खूप थरथरतो. तर त्याच्यासाठी अ, अगदी नाजूक आणि माझी पिंड तुम्ही बघा की केवढीशी आहे. आणि एक मला तुम्हाला गोष्ट सांगायची की माझी ही जी पिंड आहे ना, ती मला बदलायची आहे. कारण ती खूप छोटी आहे. पण ह्याच्यामध्येच मला नर्मदा नदीचं जे शिवलिंग आहे, अर्थात नर्मदेश्वर जे शिवलिंग आहे, स्वयंभू ज्याला म्हटलं जातं, तर त्याची मला स्थापना करायची. तर प्लीज ह्या साईजमध्ये नर्मदेश्वर शिवलिंग खरंच कुठे मिळत असेल का? तर मला नक्की कमेंट्समध्ये सजेस्ट करा. कारण माझी खूप इच्छा आहे की नर्मदेश्वर शिवलिंग मला मिळावं आणि मी ह्या साईजमध्ये मी बाप्पा मोरया स्टोअर्समध्ये सुद्धा विचारलं, तर मला तिथे पण काय त्यांनी नो रिस्पॉन्स मला एवढा बेस्ट नाही मिळाला. म्हणजे त्यांना सांगितलं की कस्टमाइज करून वगैरे मिळतं आहे का कुठे काय? तर तसं करून सुद्धा नाही मिळालं. मला ॲटलीस्ट खालचं जो बेस आहे पितळेचा, तो जरी मिळाला ना तरीसुद्धा मला चालेल. पण तोच मिळत नाही आहे. वरचा जो शिवलिंगाचा जो भाग आहे छोट्या आकारात, तो मला मिळाला आहे. पण मला फक्त अजून ते खालचा जो भाग असतो ना पितळाचा तो मिळत नाही आहे. तर हा मोठा प्रॉब्लेम आहे. तर अशा प्रकारे आता आपला पिंडीचा जो आकार आहे म्हणजे जो असा टिळा असतो महादेवाच्या पिंडीला असतो, तर तो असा छान मस्त काढला आहे. कसा दिसतो आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हे मी आदल्या दिवशी रविवारी संध्याकाळी काम केलं होतं आणि आता सोमवार आहे आणि आज मी सुद्धा म्हणजे आज पहिला श्रावण सोमवार होता. आता म्हणून आज मी सुद्धा म्हटलं की छान असं सफेदच वस्त्र परिधान करू. कारण सफेद रंगाला श्रावण सोमवारी अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. तर त्याच्यामुळे मी सफेदच रंग घातलेला आहे आणि त्याच्यातच धावपळीचा दिवस तो म्हणजे नागपंचमी. नागपंचमीसुद्धा पहिल्या श्रावण सोमवारी यंदा आली होती. तर त्याच्यामुळे थोडीफार माझी धावपळ कमी झाली. कारण एक तर म्हणजे झालीच शेवटी ती धावपळ. कारण प्रॉब्लेम कसा असतो, इकडची पूजा मांडून मला लगेच माझं कॉलेजला माझा जो एक्झाम सेशन आहे, तो मला अटेंड करायचा होता. तर त्याच्यासाठी मला निघायचं सुद्धा होतं. पण प्रॉब्लेम असा त्याच्यामध्ये झाला, की प्रॉब्लेम म्हणजे उशीरच झाला शेवटी मला कॉलेजमध्ये जायलासुद्धा. कारण उठायलासुद्धा उशीर झाला होता त्याच्यामुळे. त्याच्यानंतर अजून एक जबाबदारी माझ्यावरती ती पडली असती. जर मी फ्री असतो तर ते म्हणजे दुसऱ्या घरी जाऊन नागपंचमीची सुद्धा पूजा करायची होती. तर मग ते सुद्धा माझ्यावरती झालं असतं. तर त्याच्यामुळे मग मी आधीच सांगितलं तिकडे, की ह्यावेळेस मला येता येणार नाही. तुम्ही ॲडजस्ट करा म्हणून. तसं मागच्याच वर्षी मी गेलो होतो. तेव्हा माझ्यामध्ये मागच्याच्या पण मागच्या वर्षी मी गेलो होतो आणि म्हणून त्या दादांना सांगितलं, की ह्यावेळेस मला कारण एक्झाम्स वगैरे असल्यात ना, की मग इकडचं करू की तिकडचं करू हा प्रॉब्लेम मोठा होतो माझ्यासाठी. तर त्याच्यासाठी म्हणून मग मी विचार केला, की त्यांना सांगतो ह्यावर्षी मग ते पूजा करतील. जेव्हा मी लहान होतो तेव्हा तेच सर्व करायचे. पण जसं आपण आता मोठे होतो तर आपल्या घरच्या गोष्टी, आपल्या कुळाच्या गोष्टी, आपल्या म्हणजे त्यामध्ये थोडं लक्ष घालणं हे गरजेचंच आहे. म्हणजे जबाबदारी घेणं असं म्हणत नाही आहे, पण त्यामध्ये थोडंफार का होईना पण लक्ष घालणं आपल्या वयानुसार बरोबर वाटतं. तर त्याच्यामुळे तर आता पहिली सुरुवात ही गणपती बाप्पाच्या पूजेने होते. तर आता गणेशाची स्थापना मी इकडे करतोय. तर गणपती बाप्पांची ही जी माझी मूर्ती आहे ना, ही मी दादरला नाही, ही मी लालबागला घेतली होती गणेश गल्लीमध्ये. जे गुरुकृपा धार्मिक स्टोअर म्हणून आहे. खूप रेखीव आहे ती मूर्ती. अगदी म्हणजे अगदी रेखीव आहे. तुम्हाला जर हवी असेल ना, तर दादांना कॉन्टॅक्ट करा. त्यांचं यूट्यूबला चॅनलसुद्धा आहे माझ्या मते MJ रील्स म्हणून. तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. तुमची हे मर्जी. तुम्हाला जर ती मूर्ती हवी असेल ना, तर तुम्ही नक्की घ्या. पण मी तरी सजेस्ट करेन की खूप छान आहे मूर्ती.
प्रचंड सुंदर आहे मूर्ती, तुम्ही नक्की घेऊ शकता. खूप कोरीवसुद्धा आहे आणि ही मूर्ती माझ्या देवघरात नसते. ही मूर्ती मी नेहमी माझ्या तिजोरीमध्ये ठेवतो. कारण तिजोरीत जे आपले 2 देव असतात, गणपती बाप्पा आणि महालक्ष्मी माता, तर माझ्या त्या 2 मूर्त्या मला त्याच्यात ठेवायच्यात. तर त्याच्यासाठी म्हणून मी अशा प्रकारची मूर्ती एक घेऊन ठेवली आहे. तर त्याच्यानंतर आणखीन एक कमेंट आली होती मला मागच्या 2-3 व्हिडिओजमध्ये, की "दादा, समईमध्ये नेहमी जोडवात लावत जा." तर मी नेहमी जोडवातच लावतो. पण त्या जोड केलेल्या वाती असतात ना, ते नेहमी मी एकत्र करतो, त्यांना मिक्स करतो, जुळवतो. कारण त्याच्यामुळे त्या तुम्हाला एक वाटतात. पण त्या नेहमी 2च वातींची मी एक वात करतो. अशा प्रकारे. तर काही वेळेस रेडीमेड मला अवेलेबल होतात, तर मग रेडीमेड वापरतो. जसं मी येतात तसं. तर आता गणेश पूजन झालेलं आहे, म्हणजे गणपती बाप्पांचं छान पूजन आपण करायचं. आणि आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे, की ते म्हणजे आपली जी श्रावण सोमवाराची जी पूजा आहे, तर ती का केली जाते? का श्रावण सोमवारची पूजा केली जाते? तर चला, देवावरती अभिषेक करता करता तुमच्या सर्वांसोबत ही मी माहिती शेअर करतो, जी मला माहिती आहे. एकदा एका नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो भगवान शंकराचा मोठा भक्त होता. दर श्रावण सोमवारी तो सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शिवांची मनोभावे पूजा करत होता. त्याच्याकडे पूजा करण्यासाठी जास्त साधन सामग्री नव्हती, तरी तो श्रद्धेने शिवलिंगावर पाणी, बेलपत्र आणि फुले अर्पण करत होता. त्या ब्राह्मणाची भक्ती पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी त्याला दर्शन देऊन आशीर्वाद दिला आणि त्यांच्या जीवनातली दुःख, अडचणी दूर केल्या. त्यानंतर ब्राह्मणाच्या घरात सुखसमृद्धी नांदू लागली. त्याच्या नगरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याला अनेक वर्षे संसारात समाधान मिळत नव्हतं. त्याने ब्राह्मणाकडून श्रावण सोमवारचे व्रत आणि भगवान शंकराची भक्ती करण्याचे महत्त्व जाणून घेतले. त्यानेही श्रद्धेने प्रत्येक सोमवारी उपवास करून भगवान शंकराची पूजा करण्यास सुरुवात केली. काही काळानंतर भगवान शंकर त्यांच्यावरही प्रसन्न झाले. त्यांच्या जीवनातील अडचणी दूर झाल्या आणि त्याला सुखशांती लाभली. तेव्हापासून श्रावण महिन्यातील सोमवार भगवान शिवाला समर्पित मानला जातो. या दिवशी भक्त उपवास करतात, शिवलिंगावर जलाभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात आणि मनोभावे शंकराची यथासांग पूजा करतात. जो भक्त श्रद्धा, विश्वास आणि भक्तीने श्रावण सोमवारचे व्रत करतो, त्याच्यावर भगवान शिवाची कृपा राहते आणि त्याला सुख, शांती व समाधान अखंड प्राप्त होते. त्यामध्ये अजून एक गोष्ट अशी, की एकेकाळी एका नगरात एक श्रीमंत सावकार राहत होता. तो भगवान शिवाचा परमभक्त होता. त्याच्या घरात धनदौलत भरपूर होती, परंतु त्याला पुत्रप्राप्ती झाली नव्हती. त्यामुळे तो नेहमी दुःखी असायचा. सावकार दररोज भगवान शिवाची पूजा करत असे आणि प्रत्येक श्रावण सोमवारी उपवास करून शिवलिंगावर जलाभिषेक करत असत. तो मनापासून प्रार्थना करत असे, की "हे महादेवा, माझी भक्ती स्वीकारा आणि माझी इच्छा पूर्ण करा." सावकाराची श्रद्धा आणि भक्ती पाहून भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न झाले. भगवान शिवांनी त्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला. काही काळानंतर सावकाराच्या घरी पुत्राचा जन्म तर झाला, मात्र त्या पुत्राचे आयुष्य अल्प असल्याचे त्याला समजले. तरीही सावकाराने भगवान शिवावरील आपली श्रद्धा सोडली नाही. त्याने आपल्या मुलालाही शिवभक्तीचे संस्कार दिले आणि त्यांचा मुलगासुद्धा नेहमी शिवभक्ती करत असे. एकदा तो मुलगा आपल्या मामासोबत काशीला गेला. तेथे त्याने भगवान शिवाची मनोभावे पूजा केली. त्यांची भक्ती पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्याच्यावर कृपादृष्टी केली. त्याचे संकट दूर झाले आणि त्याला दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळाला. जेव्हा आपण आपल्या घरी परतला, अर्थात जेव्हा तो मुलगा आपल्या घरी परतला, तेव्हा त्याच्या आई-वडिलांना अतिशय आनंद झाला. सावकाराने भगवान शिवाचे आभार मानले आणि अर्थातच अधिक श्रद्धेने त्याची पूजा करू लागला. या कथेचा संदेश असा आहे, की मनात श्रद्धा, विश्वास आणि भक्ती ठेवून भगवान शिवाची आराधना केल्यास संकटावर मात करण्याचे बळ मिळते. श्रावण सोमवारचे व्रत भक्तिभावाने केल्याने मनाला शांती आणि समाधान सुद्धा प्राप्त होते. तर अगदी अशा प्रकारे तुमच्या सर्वांसोबत ह्या ज्या 2 माहिती होत्या श्रावण सोमवार रिलेटेड, त्या मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केल्या. तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. कारण ह्या माहिती छान शोधून मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात. म्हणजे जी खरी माहिती आहे, जी तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि खरंच तुमच्यापर्यंत ही आता पोहोचलेली आहे. पहिली ही माहिती मलासुद्धा माहिती नव्हती. पण जसं-जसं ज्या गोष्टी आपण वाचतो, पाहतो, ऐकतो, तर तशा-तशा त्या गोष्टी आपल्याला समजतात आणि खरंच ही गोष्ट आहे,
की महादेवाची खरंच पूजा केल्याने खरंच मनशांती लाभते. अगदी चिर आपलं शांत होतं, मन शांत होतं. अगदी जो चंचलपणा आपला असतो ना, तो सुद्धा शांत होतो आणि खरंच खूप प्रसन्नसुद्धा वाटतं महादेवाच्या पूजेमुळे. आणि महादेवाची पूजा नेहमी असं म्हणतात की स्त्रियांनी सुद्धा करावीच, असं नाही की नाही. पण घरातल्या मुलांनी किंवा घरातल्या कर्ता पुरुषांनी जर महादेवाची पूजा केली तर ती अधिक पात्र ठरते असं म्हणतात. तर त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या घरात जर तुमचे मिस्टर असतील किंवा तुमची मुलं असतील तर त्यांच्याकडून श्रावण सोमवारची पूजा करून घेत जावा. किंवा तुम्ही 16 सोमवारचं व्रत करत असाल तर आता बरेच जणांचं 16 सोमवारचं व्रत सुरू झालं असेल. कारण बरेच जण श्रावणातला पहिला सोमवारपासूनच 16 सोमवारचं व्रत सुरू करतात. तर तुमची मर्जी, तुम्हाला जसं जमते. कारण 16 सोमवारचं व्रत कुठल्याही सोमवारपासून आपण सुरू करू शकतो. असं नाही आहे की श्रावण सोमवार तुम्ही कुठल्याही सोमवारपासून सुरू करू शकता. मी जो एक ग्रंथ आणला आहे ना, त्या ग्रंथामध्ये पुस्तकामध्ये तशा प्रकारे लिहिलं आहे. आणि 16 सोमवारचं व्रताची माहिती मी तुम्हाला म्हणजे शेअर करणार आहे. जर तुम्हाला हवी असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या सर्वांसोबत मी ती नक्की शेअर करतो. तर आता इथे माझं 108 बिल्वपत्रांचा जो अभिषेक आहे तर तो सुरू आहे. आणि अगदी अचूक माझे 108 बिल्वपत्रांचा अभिषेक महादेवावरती झाला. आणि महादेवाचा अभिषेक करताना काय म्हणायचं, तर तुम्ही ओम नमः शिवाय मंत्राचा जप करू शकता किंवा आपली जी दिंडोरी प्रणीत जी नित्यसेवा स्तोत्र व मंत्र हे जे पुस्तक आहे म्हणजे ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये सुद्धा आपल्याला जे महादेवाची 108 नावं आहेत ते दिली आहेत. तर तुम्ही ते पठण करत सुद्धा अभिषेक करू शकता. तर मी सुद्धा तसंच करतो. बघा पूर्ण पिंड अशी पूर्ण छान त्याच्यामध्ये झाकली गेली आहे आणि पूर्ण ती त्या बेलाच्या पाण्याने पूर्ण झाकली गेली. तर आता महादेवाची पिंड छान आता स्थापन केलेली आहे. हे जी बेलाची पानं आहेत ना, ती मी बाजूला कुठे काढत नाही, ती तसेच ठेवतो. म्हणजे बेलाच्या पानांमध्येच भगवान महादेवाचं सुद्धा स्थान निर्माण होतं. त्याच्यानंतर महादेवाला भस्म लावतो. हे भस्मसुद्धा मी गुरुकृपा स्टोअर्समधून सुद्धा घेतलेलं आहे. त्यांचा नंबर वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हा सर्वांना. तुम्ही नक्की ऑर्डर करा किंवा इथेच ॲड्रेस तुम्हाला सांगतो की गणेश गल्ली, मुंबईचा राजा जिथे तुम्ही जाता, तर गणेश गल्लीमध्ये लालबागला, तर तिकडे तुम्हाला इझिली गुरुकृपा स्टोअर मिळून जाईल. गुरुकृपा धार्मिक स्टोअर असं त्या दुकानाचं नाव आहे. ओके. तर तिकडनं आम्ही ते घेतलं होतं. त्यांच्याकडे शिवलिंग, ह्या महाभारत समयी असं सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा. थोड्याशा कॉस्ट तुम्हाला तुमच्या ह्याच्यानुसार बघाव्या लागतील. पण तुम्ही बघा जसं तुम्हाला जमतं आहे त्यानुसार. त्याच्यानंतर आता महादेवाची पूजा करतो आहे. तर पूजा करताना सफेद फुलांना विशेष महत्त्व असतं श्रावण सोमवारच्या दिवशी. तर आता मी तेच करतो आहे बघा. छान असं मस्त श्रावण सोमवारी महादेवाला सफेद फुलं अर्पण करतो आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जी फुलं अवेलेबल होतात तुम्ही ती फुलं वापरा. असं नाही की तुम्हाला सर्व तीच फुलं म्हणजे सफेदच फुलं तुम्हाला वापरायची आहेत असं नाही आहे. तुमची मर्जी. तुम्हाला जी फुलं अवेलेबल होत आहेत, मिळत आहेत, तुम्ही ती फुलं वापरा. खास करून महादेवाला गोकर्णाची फुलंसुद्धा अर्पण केली जातात. जर तुमच्याकडे गोकर्णाचं फूल असेल तर तुम्ही जरूर महादेवाला ते गोकर्णाचं फूल अर्पण करा. खूप छान असतं गोकर्णाचं फूल. ते सफेदसुद्धा मिळतं आणि निळंसुद्धा मिळतं गोकर्णाचं फूल. आणि खास ते महादेवाला प्रिय आहे असे बरेच जण म्हणतात. तर तुम्हाला गोकर्णाचं फूल मिळालं तर तुम्ही नक्की महादेवाला गोकर्णाचं फूल अर्पण करा. त्याच्यानंतर अजून महादेवाला आपण जे आपले धोत्र्याचं जे फळ असतं त्याला धोत्रा किंवा धतुरा असं सुद्धा म्हटलं जातं. जे काटेरी असतं ते काटेरी फळसुद्धा महादेवाला अर्पण केलं जातं. आता मी ते अर्पण करणार आहे. त्याच्यानंतर आजची जी शिवामूठ होती तर ती म्हणजे तांदूळ. तर आता मी तीच शिवामूठ महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करतो आहे. आणि छान महादेवाला कापसाचं वस्त्र घातलं आहे. त्रिशूळ आहे माझ्याकडे, तर त्रिशूलाच्या पूजेमध्ये सुद्धा म्हणजे त्रिशूळाचा सुद्धा समावेश माझ्या पूजेमध्ये केला आहे. आणि शिवामूठ कधीही अर्पण करत असताना ना तुम्ही ती शिवामूठ सुखी कधीही अर्पण करायची नाही. ती नेहमी ओली करायची थोडीशी तरी. पळीभर त्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याच्यानंतरच ती आपण अर्पण करायची. तोपर्यंत आपण ती महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायची नाही. सुखी जी शिवामूठ असते ती अर्पण करायची नाही. त्या पहिल्या श्रावण सोमवारची जी तीनदा आपण शिवामूठ अर्पण करायची असते. थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही ते अर्पण करू शकता.
त्याच्यानंतर मग कॉलेज वगैरे सगळं झालं आणि मग ह्या दुसऱ्या घरी आलो, म्हणजे जिकडे गणपती बाप्पा वगैरे बसतो तर तिकडे आलो. आणि आज तिकडे होतं नागपूजन, म्हणजे नागपंचमीसुद्धा होती. तर छान असं मस्त नागपूजन इथे झालेलं आहे. यावेळेस माझ्या मोठ्या भावंडांनी छान मस्त पूजा केली. आणि कसं दिसते आजची पूजा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. खूप छान दिसते पूजा. मला कॉलेजवरून सुटायलासुद्धा उशीर झाला होता, 2-1:30 झाले होते आणि जायलासुद्धा उशीर झाला होता. पण तिकडे गेलो, छान नमस्कार केला आणि माझा उपवास होता. तर त्याच्यामुळे मला काही जेवता नाही आलं, पण माझा उपवास मी रात्री सोडला आणि नागपंचमीची अशा प्रकारे छान आपली पूजा झालेली आहे. आणि संध्याकाळी मग मी छान मस्त नागपंचमीला असं म्हणतात, की पातोळ्या करायच्या असतात. तर त्या तशा नाही केल्या पातोळ्या, पण ज्या जमल्या तशा प्रकारे करंजीसारख्या केल्या. ओके. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशोक एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.